भविष्यातील उद्योग व्यवसायातील वाढत्या रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन प्राध्यापकांनी कौशल्य आधारित अभ्यासक्रम निर्माण करावेत, ज्यामुळे समाजातील नागरिकांच्या गरजा पूर्ण करणारी कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित करावीत, असं प्रतिपादन कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी केलंय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्र आणि महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील 14 जिल्ह्यातून 40 प्राध्यापक उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमीच्या इन्क्लुजन अँड डायव्हर्सिटी केंद्राचे प्रमुख मिथिलेश भाकरे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रभाकर कोळेकर, सहसमन्वयक डॉक्टर श्रीरामराव, डॉक्टर अभिजित जगताप उपस्थित होते. यावेळी प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर म्हणाले, भविष्य काळात कोणत्या प्रकारचे रोजगार येतील आणि उद्योग क्षेत्रात कोणत्या कौशल्यांना मागणी आहे याची प्राध्यापकांना जाणीव असणं आवश्यक आहे. रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी अभ्यासक्रम नोकरीसाठी आणि उद्योग क्षेत्रातील आवश्यक असणाऱ्या भूमिकेसाठी साधर्म्य साधणारे आहेत. विद्यार्थ्यांना कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करणारे कौशल्यही विकसित करणं आवश्यक आहे, असंही डॉक्टर महानवर यांनी स्पष्ट केलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांनी केलं. मिथिलेश भाकरे यांनी मनोगत व्यक्त केलं. सूत्रसंचालन डॉक्टर सुनीता गाजर, स्मृती देवळे यांनी केलं. आभार डॉक्टर अभिजित जगताप यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर तेजस्विनी कांबळे, ऋषिकेश मंडलिक, तारिक तांबोळी, भैरव भुसारे, रवींद्र कोरे, सोमनाथ वड्रे, राजेश पाटील यांनी परिश्रम घेतले.